पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मार्गदर्शनामध्ये सुरू होत आहे। या वर्धापन दिन सोहळ्याचं सगळ्यांनाच उत्सुकता असते की मुख्य नेत्यांचं मार्गदर्शन ऐकायचं, त्यांचं भाषण ऐकायचं। त्याची उत्सुकता आम्हाला सगळ्यांनाच आहे, कारण आदरणीय शिंदे साहेबांनी गेली 2.5 वर्ष पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम आणि ज्या लोकाभिमुख योजना आदरणीय शिंदे साहेबांनी सुरू केल्या आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून ते करत असलेलं काम, या सगळ्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसैनिकांनी पसंती दिलेली आहे। आणि आज पुन्हा एकदा नेहमीच्या प्रथेप्रमाणे वर्धापन दिनाला पुढच्या वर्षाचं नियोजन, पक्षाच्या वाटचालीचं, या संदर्भातलं मार्गदर्शन आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब करतील आणि जे काही मार्गदर्शन साहेबांचं होईल त्याप्रमाणे आम्ही सगळे शिवसैनिक त्याची पूर्तता करायला ह्या मेळाव्यातूनच बाहेर पडून या ठिकाणी सुरुवात करू। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि त्या अनुषंगाने काही भाष्य केलं जाईल का? आता एक अर्धा तास थांबा ना। आता कसं आहे, तुम्हाला जशी आतुरता आहे, उत्सुकता आहे, आम्हाला देखील सगळ्यांना उत्सुकता आहे की पक्षाचा आदेश काय होतोय आणि पक्षाची भूमिका ही आजच्या कार्यक्रमामधनं, आजच्या मार्गदर्शनामधनं या ठिकाणी सगळ्यांच्या समोर येईल आणि जो काही पक्षाचा निर्णय ठरेल त्या निर्णयाप्रमाणे आम्ही सगळे वाटचाल करू। सरकारला अजून एक इंजिन लागून महायुती अजून मजबूत होईल का भविष्यामध्ये? महायुतीच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब या 3 प्रमुख नेत्यांचा आहे। त्यामुळे हे तिघजण याच्यावरती चर्चा करून धोरण ठरवतील आणि ते जे धोरण ठरवतील ते अंमलात आणणं, त्याची अंमलबजावणी करून ते यशस्वी करणं ही आमची शिवसैनिकांची जबाबदारी आहे आणि ती आम्ही पार पाडू। हे बघा, जे कुणी समविचारी आहेत, ज्यांना महायुतीच्या विचारांबरोबर यावं असे ज्यांची इच्छा असेल, या सगळ्यांच्या बाबतीतला निर्णय मी म्हणलं तसं हे 3 नेते जे आहेत महायुतीचे प्रमुख, ते 3 नेते याच्या बाबतीतला निर्णय घेतील। पण समविचारी जे कुणी आमच्याबरोबर येत असतील आणि महायुतीची ताकद वाढत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू। तुमच्या पक्षाचा जसा वर्धापन दिन सोहळा आहे तसाच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा सुद्धा वर्धापन दिन सोहळा संपन्न मुंबईत होत आहे, त्यांना काही शुभेच्छा देताय का? नाही, शिवसेना म्हणजे काय? धनुष्यबाण। शिवसेना ही शब्द आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हेच आम्हाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिकवलेलं आहे। त्यामुळं धनुष्यबाण इथंच आहे, शिवसेना इथंच आहे। त्यामुळं शिवसेना ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारानं वाटचाल करणारा पक्ष आहे। मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे, धर्मवीर दिघे साहेबांचे विचार घेऊनच पुढे चाललेलो आहोत। धन्यवाद। विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू। BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे। अधिक माहितीसाठी संपर्क 92 23 00 20 70 किंवा 92 23 00 20 71।